Hello friends, welcome to Vivekananda Science Academy, Yes Chemistry YouTube channel. In this lecture, we are going to discuss the tricks which are used to remember whole periodic table, that is all elements. As we know, periodic table is classified into vertical columns are called as groups and horizontal rows are called as periods. There are 18 vertical columns and they are numbered as 1 to 18. And there are 7 horizontal rows called as periods and they are numbered from 1 to 7. Okay. Now, S block elements belongs to group number 1 and 2. B block elements belong to group number 13 to 18. Right. D block elements belongs to group number 3 to 12. And F block elements belongs to only the third group, right? F block elements. Okay, so starting with the S block element, how we can remember the S block elements vertically? Group number 1, group number 2. As we know, group number 1 is called as alkali metals, group number 2 is called as alkaline earth metals. How we can remember? Column number 1, alkali metals. Okay, आता आपल्याला हा पूर्ण पिरियडिक टेबल लक्षात ठेवता येईल, त्यासाठी काही सेंटेन्स आपल्याला डिस्कस करावे लागतील. आणि कॉलम नंबर 1 जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला कोणतं वाक्य लक्षात घ्यावं लागेल? रात्रीच्या 10 वाजलेत, 10:30 वाजलेत, राईट. आजोबा सोफ्यावरती बसलेले आहेत, त्याच्या नातवंडाची ते वाट पाहतात, जेवण करायचं अजून. आणि मग सुनेकडे बघतात, सुनेचं नाव असतं लीना. सुनेकडे बघतात आणि म्हणतात, हायड्रोजन अजून कसं काय आला नाही? हायड्रोजन म्हणजे त्यांच्या नातवाचं नाव. आणि मग त्याच्यावरून एक वाक्य तयार केलेलं आहे, जे आजोबा सोफ्यावरती बसले असतात ते वाक्य काय बोलतात? ही म्हणजे हायड्रोजन, लीनाची नालायक कार्टी रात्रभर कशीही फिरतात. ही लीनाची नालायक कार्टी रात्रभर कशीही फिरतात. वन्स अगेन, ही लीनाची नालायक कार्टी रात्रभर कशीही फिरतात. ओके. नाव फॉर अल्कलाइन अर्थ मेटल्स. अल्कलाइन अर्थ मेटल्स वाक्य काय म्हणतोय बघा. बेगम मुघलांची कशी सारस बागेत राहिली. बेगम मुघलांची कशी सारस बागेत राहिली. जरी तुम्हाला सेंटेन्स खूप सोपी वाटत असली तरी बाळांनो त्याचं तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, कारण की त्या सेंटेन्सवरून तुम्हाला सिम्बॉल लिहायचे आहेत आणि ते करेक्ट सिम्बॉल लिहावे लागतील. बेगम मुघलांची कशी सारस बागेत राहिली. नाव वी आर मूव्हिंग टू P block elements. P block elements belong to group number 13 to 18. आता 13 साठी वाक्य काय आहे बघूया आपण. टिळकांचं तुम्हाला पूर्ण नाव येत असेल. टिळकांचं पूर्ण नाव काय तर तुम्हाला माहिती आहे. ते इंडियाचे आहेत का पाकिस्तानचे आहेत? तर ते इंडियाचेच आहेत, नो डाऊट. पण आपण इथं काय म्हणायचं बघा, BAL म्हणजे बाळ. बाळ गंगाधर इंडियाचे आहेत का पाकिस्तानचे आहेत? तर इंडियाचे आहेत. बाळ गंगाधर इंडियन टिळक, राईट. बाळ गंगाधर इंडियन टिळक नाहीत. N आणि H नाहीत. बाळ गंगाधर इंडियन टिळक नाहीत. नाव वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट. कार्बन फॅमिली, ग्रुप नंबर 14 एलिमेंट्स. कार्बन फॅमिली कशी कशी मेली नाही गेली. कशी गेली सून पहा बरे. कशी गेली सून पहा बरे फिरायला. नवीन आता बघा सिंबल आले, राईट. एफएल फ्लेरोवियम. एफएल म्हणजे काय? फ्लेरोवियम. ओके. नाव एफएल 15 ग्रुप एलिमेंट. नाना पाटेकरची फॅमिली, राईट. 15 ग्रुप एलिमेंट नायट्रोजन फॅमिली. आता काय म्हणे बाळांनो, नाना पाटेकर असेपर्यंत सब बिकता है. नवीन सिंबल आला, शेवटी म्हणायचं मार्क्सम, राईट. काय म्हणायचं बाळांनो बोला बरं.
नाना पाटेकर असेपर्यंत सब बिकता है माँ कसम. मस्कोवियम. एमसी म्हणजे काय बाळांनो? मस्कोवियम. नाना पाटेकर असेपर्यंत सब बिकता है माँ कसम. आणि आता 16 ग्रुप एलिमेंट शेतकऱ्याच्या निगडीत आहे बाळांनो. शेतामध्ये काय पिकतो? ऊस पिकतो. ऊसाला काय लागतं? पाणी. पाणी कोण देतं? पाऊस. नदी. नदीला पाणी कोण देतं? पाऊस देतो. राईट. आणि मध्यंतरी खूप पाऊस पडला. ऊसाला काय केलं? लोळवलं. म्हणजे शेतीला काय केलं? लोळवलं. ऊसाला शेतीला लोळवलं. कुणी लोळवलं? पावसानं लोळवलं. म्हणजे आपल्याला लिहिता येईल ऊस. ओएस म्हणजे काय? ऊस. ऊस. शेती. शेती. ऊस. शेती. पाऊस. राईट. ऊस शेती पावसानं काय केली? लोळवली. ऊस. ओएस. ऊस शेती पावसानं काय केली? लोळवली. राईट. ऊस. ओएस ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियम आणि बानो शेवटचा एलिमेंट लोळवली. ओके. ऊस शेती पाऊस. राईट. लोळवली. ऊस शेती पावसानं लोळवली. ओके. व्हेरी सिंपल. आणि बानो हे फार सुंदर वाक्य आहे. ग्रुप नंबर 17 हॅलोजन. ऑक्सिजन फॅमिली बघितली आपण. चाल्कोजन फॅमिली बघितली. आता हॅलोजन फॅमिली. फुलांचे कलर ब्राऊन इंडिगो असतात. तसेही नवीन आला. नवीन सिंबल आला. त्याला युपीएससी नॉमेनक्लेचर होतं. आता सिंबल दिले गेले. राईट. काय म्हणणार मला सांगा बरं? फुलांचे. तिकडे बघायचं. तिथं फुलांचे कलर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, एन्स्टस्टाईन. आणि आता तसंही म्हणतो आपण. त्याला म्हणायचं टेनिसिन. काय म्हणायचं? टेनिसिन. फुलांचे कलर ब्राऊन इंडिगो असतात. तसेही. आणि शेवटचं हेमाने नेहाला आग्रह करून झेरॉक्स रंगविले. उगाचच ओजी. उगाचच ओजी. ओगॅनिसॉन. ओगॅनिसॉन. हेलियम. बानो नोबेल गॅस. 18 ग्रुप एलिमेंट. 0 ग्रुप एलिमेंट. इनर्ट गॅसेस. नोबल गॅसेस. हेमाने. तिकडे बघायचं. हेमाने नेहाला आग्रह करून झेरॉक्स रंगविले. उगाचच. उगाचच. ओगॅनिसॉन. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. ओगॅनिसॉन. शेवटी काय म्हणायचं? ओगॅनिसॉन. ओके. नाव वी कवर्ड एस ब्लॉक एलिमेंट, पी block elements. Now we are moving to next D block element. D block elements belongs to group number 3 to 12. No doubt. समजते का सर्वांना? वाक्य समजतात का? काय केलं पाहिजे? भूक लागली मला. काय केलं पाहिजे? एनर्जी दिली पाहिजे. राईट. आणि मग एनर्जी म्हणजे काय? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विसरू नका. सर्व गरजूंना हा व्हिडिओ शेअर करा. केला का? ओके. नाव ग्रुप नंबर 3 डी ब्लॉक एलिमेंट. आता हे डी ब्लॉक एलिमेंट जर लक्षात ठेवायचे असतील तर बाळांनो हॉरिझॉन्टली पिरियड नंबर 4 मध्ये इथं ऍटॉमिक नंबर 21 येतो. 21 ते 30. 21 ते 30 असे हे पहिल्यांदा वरचे एलिमेंट लक्षात ठेवले तर मला मग व्हर्टिकली लक्षात ठेवता येतात. आणि त्यामुळे मी 21 ते 30 पहिल्यांदा लिहून घेणार. आणि त्याच्यासाठी वाक्य काय बोलतोय सर्वांना लक्ष द्या. सायन्सचे विद्यार्थी आपण आहोत. आम्ही टीचर कसले आहेत? सायन्सचे टीचर आहेत. सायन्स टीचर व्हेरी क्लेवर. काय पेन फिकून मारायला मला. सायन्स टीचर व्हेरी क्लेवर. आणि क्लेवर म्हणून काय मारला? फेकून. पेन फेकून मारला नाही का? सायन्स टीचर व्हेरी क्लेवर म्हणून फेकोनी. फेकोनी म्हणताना पण तसंच म्हणायचं. फेकून नाही म्हणायचं. फेकोनी. 26, 27, 28. 26, 27, 28 ला काय? फेकोनी. ऍटॉमिक नंबर 26, 27, 28. फेकोनी. आता शेवटी कोण असतं बघा इथं? कॉपर, झिंक. मग त्याला म्हणूया कुंजन. त्याचा मिनिंग काय होत नाही ऍक्च्युली. राईट. काय म्हणा? सांगा. सायन्स टीचर व्हेरी क्लेवर म्हणून फेकोनी. सायन्स टीचर व्हेरी क्लेवर म्हणून फेकोनी. 26, 27, 28 ला काय? फेकोनी. ऍटॉमिक नंबर 26, 27, 28. फेकोनी. आता शेवटी कोण असतं बघा इथं? कॉपर, झिंक. मग त्याला म्हणूया कुंजन. त्याचा मिनिंग काय होत नाही ऍक्च्युली. राईट. काय म्हणा? सांगा. सायन्स टीचर व्हेरी क्लेवर म्हणून
फेकोनी. लास्टला काय म्हणणार कुंजन. कॉपर झिंक 29 आणि 30 म्हणजे 26 27 28 ला काय म्हणणार फेकोनी. फेकोनी. आयर्न कोबाल्ट निकेल. फेकोनी. ओके. एकदा तुम्हाला ते 21 ते 30 एलिमेंट म्हणजे 3D सिरीजचे एलिमेंट आले की ऑटोमॅटिक व्हर्टिकल एलिमेंट येतात. नो डाऊट. आणि ऍट द एंड जर हे व्हिडिओ तुम्ही जर बघा 2 वेळा बघितला तर 3 मिनिटाच्या आत पूर्ण पिरियडिक टेबल तुम्ही लिहू शकता. ओके. नाव आता व्हर्टिकली बघायचं ग्रुप नंबर 3. इथं काय म्हणलं बा हे सायन्स ना. आता काय म्हणतोय मी सेकंड इयरला ऍक्टिव्हेट स्कॅन्डियम एटरबियम राईट. लॅन्थॅनम ऍक्टिनियम. आता बघा टिटेनियमची फॅमिली बघायची आहे. ग्रुप नंबर 4 चं बघायचं आहे. काय बघतोय बघा आता इथं SY ला ऍक्टिव्हेट सेकंड इयरला ऍक्टिव्हेट होतो. मग TY ला जरा डिस्कॅम होतो राईट. मग TY ला काय होतो जरा हाफ राहतो. TY ला जरा हाफ राहतो. SY ला ऍक्टिव्हेट होतो. TY ला जरा हाफ राहतो. सिंपल. ओके. विराट कोहली. विराटने काय टाकला बानो. विराटने नो बॉल टाकला. आणि विराट कसा आहे दबंग खेळाडू आहे. विराटने नो बॉल टाकला दबंग. ओके. आता हे सोपं वाक्य एकदम. क्रिएट मोस्ट वॉन्टेड सॉन्ग. व्हेरी सिंपल. क्रोमियम मॉलिब्डेनम टंगस्टन सियावर्गियम. ओके. नाव येमेन साठी आता बघा येमेन वरून मनसे कुणाची आहे राज ठाकरेची आहे. मनसे कुणाची आहे ठाकरेची आहे. मग ते म्हणताना मनसे म्हणजे येमेन. ठाकरे म्हणताना कसं म्हणायचं ठाकरे. मग लिहायचं कसं बघा बरं. मनसे कुणाची आहे ठाकरेची आहे. मनसे कुणाची आहे ठाकरेची आहे. मध्यंतरी कुठं जाणार होती भाजप. मध्यंतरी कुठे जाणार होती भाजपमध्ये जाणार होती. मनसे कुणाची बानो मनसे ठाकरेची. कुठं जाणार होती भाजप. मनसे ठाकरे भाजप. ओके. नाव एका मोमेडियन मुलाचं नाव आहे फिरोज हसतो. फिरोज हसतो. फिरोज काय करतो फिरोज हसतो. आता बघा CO म्हणजे कोळेकर म्हणायचं. कोळेकर कोबाल्ट कोळेकर कुठं राहतोय. कोळेकर आता मराठीचं नाव राहायला पाहिजे कुठं महाराष्ट्रात इंडियात. राहतोय कुठं इराणला. मग कसा आहे तो मतिमंद. कोळेकर राहतो RH कुठं राहतो इराणला. आणि मग तो कसा आहे मतिमंद मतिमंद. कोळेकर राहतो इराणला मतिमंद. ओके. आता पुढचं वाक्य आहे निखिलने. याला म्हणजे कोण निखिलने पंडितला पटवले कसं धाडसाने. निखिलने पंडितला पटवले कसे धाडसाने. मला माहिती आहे तुम्ही काय करणार आहे. सेंटेन्स तुम्ही बदलणार. मला माहिती आहे काय करणार आहे. ओके. असो करा. लक्षात ठेवा मात्र नंतर एक्झाम मध्ये ते लिहिता पण यायला पाहिजे. ऍटॉमिक नंबर कुणाचा किती आहे हे आपल्याला समजला पाहिजे. ऍटॉमिक नंबर नंतर काढता येतात आपल्याला. बघू आपण. निखिलने पंडितला पटवले कसे धाडसाने. आता मला बघायचंय कॉपरची फॅमिली. तांबे चांदी सोने. आता बघूया आपण कॉपरची फॅमिली काय आहे पहिल्यांदा मग डिस्कस करूया आपण. तांबे चांदी सोने रागवले. आता का रागवलं सोने त्याचं कारण आहे बानो. आता सोन्याची किंमत गगनाला भिडलेली आहे. 45,000च्या अराउंड आहे राईट. आणि त्यामुळे आता सोनं खरेदी कोण करत नाही. किंबहुना लॉकडाऊन आहे. बाहेर पडता येत नाही. सोनं खरेदी करता येत नाही. भाजी मिळत नाही. सोन्याचं काय पडले बरोबर का. आता मला सांगा तांबे चांदी सोन्यामध्ये त्यांच्या प्राइस नुसार चढता क्रम काय. तांबे चांदी सोने काय झाले
कोण वापरत नाही त्यामुळे काय झाले, रागावले. तांबे चांदी सोने, मराठीत लक्षात ठेवायचं, तांबे चांदी सोने रागवले. आता बाळांनो लेक्चर देता देता बाळांनो मला खूप भूक लागलेली आहे आणि मग भूक लागली तर मी अन्न खातो, मी काय पदार्थ खातो, बरोबर आहे, निर्जीव गोष्टी खातो आपण आणि सजीव मोठा होत जातो, जादू आहे. ओके नाव बाळांनो झेडेनवरून कुठला असा एक पदार्थ आहे का मराठीमध्ये म्हणलं जातं, कांदा भाकरी आणि तो पाहिजे मग मजा येते खायला. तर बाळांनो झेडेनवरून नाव काय, झुणका. आणि मग पुढचा एलिमेंट सिम्बॉल मी लिहितो, तुम्ही सांगा मला सीडीवरून काय म्हणणार मग, एखाद्या पदार्थाचं काय नाव, कढी. आणि मग काय करायचं बाळांनो, एक एक्सपेरिमेंट करायचा. काय करायचा, एक एक्सपेरिमेंट करायचा. मग पुढचा एलिमेंट ऑटोमॅटिक येतो. काय एक्सपेरिमेंट करायचा, अर्धा एक किलो काय करायचं, झुणका खायचा, 2-3 भाकऱ्या खायच्या, झुणका खायचा आणि कढी आहे ती 1-2 लिटर कढी प्यायची. आणि असं केल्यानंतर काय होतंय, मग असं केल्यानंतर एका मार्गाने आपण वरचेवर जातो. कशाला जातो मी विचारत नाही, तुम्ही सांगू नका. तर झुणका कढी खाऊन आता काय होणार आहे हे काय मी सांगायची गरज नाही. 2-2 लिटर जर तुम्ही कढी प्यायला तर काय होणार आहे हे सांगायची गरज नाही. मग आता पुढचा मी सिम्बॉल लिहितो, मी मराठीतला शब्द उच्चारणार नाही. ओके तुम्ही ते उच्चार, झुणका कढी खाऊन डॉट डॉट, मी डॉट 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 म्हणतो, डॉट डॉट डॉट. ऍक्च्युली तो कोण बनेगा करोडपती मधला तो प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग मेटल इज लिक्विड, आणि एकच मेटल आहे, नाव काय त्याचं, मर्क्युरी. सिम्बॉल काय, Hg. सिम्बॉल काय त्याचा, Hg. झुणका कढी डॉट 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 चटकन. ओके असे आपण एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक हे एलिमेंट बघितलेत. जर तुम्हाला हे सर्व समजत असेल, आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, राईट. आणि नंतर आपल्याला काय बघायचे आहेत, ए ब्लॉक एलिमेंट्स बघायचे आहेत. ए ब्लॉक एलिमेंट साठी मी सेपरेट व्हिडिओ तयार करतो आणि तो मी लवकरच अपलोड करतो, राईट. आता आपण आलो या पिरियडिक टेबल मध्ये राज्य कुणाचं आहे, सर्वात जास्त कुठले एलिमेंट्स आहेत. देन एलिमेंट्स अगेन आर क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रिकल थर्मल कंडक्टिव्हिटी प्रॉपर्टीज. सो प्रॉपर्टीज वरून आपण एलिमेंट्स काय केलेत, क्लासिफाय केलेत. दे आर क्लासिफाइड एज मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स. एस ब्लॉक एलिमेंट, राईट. डी ब्लॉक एलिमेंट, ए ब्लॉक एलिमेंट्स, all are metals. But P block element consists of metal, non-metal and also metalloids. आणि मग इथं थोडंसं डार्क तुम्हाला दिसत असेल, बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, antimony, tellurium आणि polonium. These are metalloids. Metals are good conductor of electricity, non-metals are bad conductor, and metalloids are semiconductor. Means they are poor conductors of electricity and heat. ओके सर्वांना समजणार, प्रॅक्टिस करा. 3 मिनिटांमध्ये तुम्ही काय करू शकता बाळांनो, पिरियडिक टेबल लिहू शकता. धन्यवाद.